तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग। आणि आज आपण आलो आहे गणेश गल्लीला। गणेश गल्लीच्या मूर्तीची अपडेट तर आपल्याला आता भेटणार नाही, पण आता आपल्याला भेटणार आहे अपडेट ती म्हणजे तिथल्या डेकोरेशनची वगैरे। तर काय तिथे आता चालू आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। तर आपल्यासोबत आहे आपले मित्र हर्ष आणि प्रशांत, आणि हे पण आगमनाला शूटला आले, ते आपल्याला भेटलेत। तर आज आपण त्यांच्याबरोबर शूट करणार आहोत। हा आलाय नायगावरून आणि हा आलाय कुठून आलाय? ठाणा, म्हणजे एवढं लांबून आलं। आणि मी आलोय विरारवरून, म्हणजे आमची मंडळी आज इथे भेटले आपल्याला। तर आता तुम्हाला दाखवतो लालबागच्या गल्लीतली सर्व डेकोरेशनचं काय अपडेट आहे ते तुम्हाला आता आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे। तर चला पूर्ण व्हिडिओ बघा। आपल्याला गणेश गल्लीचाही व्हिडिओ बघायला भेटणार आहे, लालबागमध्ये काय अपडेट आहे ती पण बघायला भेटणार आहे। पुढे आपण चिंतामणीला जाऊ, पण तिथे अजून काय अपडेट नसेल कारण की आता ट्रॉली गेली आहे। पुढे आपण काळा चौकीला जाता आला तर जाऊ, पण आता आपण घेऊया गणेश गल्लीच्या मंडळाच्या अपडेट। तो समोर बघतो तो आपला बाप्पा। तर तिथे आता जायला आपल्याला भेटणार नाही कारण की आता मूर्तीचं काम तिथे सुरू झालं। तुम्ही जर आमचा पहिला ब्लॉग बघितला असेल तर तिथे तुम्हाला मंडपातली अपडेट तुम्हाला दिलेली, कारण की तिथे गेल्यानंतर ट्रॉली ठेवलेली होती। आता तर तुम्ही बघत असाल तर समोर पूर्ण दोन्ही बाजूला तिन्ही बाजूला पडद्याने पॅक केलंय आणि इथे चाललं आहे रामेश्वर मंदिराचं काम। तर समोर मंदिराचा प्लॅटफॉर्म पूर्णपणे रेडी झालेला आहे। त्याच्यानंतर हळूहळू सर्व इथे जे फळ्या दिसत आहेत तुम्हाला, आणि हे सर्व इथे सर्व डेकोरेशनचं सामान ह्या फळ्यांवरतीच आपल्याला हे जा असते, त्यामुळे जो खाली चिखल असतो तो आपल्याला पायांना जरा पण लागत नाही। आणि इथूनच तुम्ही जर गल्लीतनं आलात तर इथूनच एंट्री होते। एंट्री आल्यानंतर तुम्हाला इथून पूर्ण दर्शनाची अशी लाईन असते चारी बाजूनी, आणि तुम्ही इथून जाता ते पूर्ण त्या मेन स्टेजला पोचता। मग तिथे तुम्ही पाया पडता। तिथे रामेश्वर मंदिराचं पूर्ण स्टॅच्यू केलेला असतो, सर्व जे देवदेवता ठेवलेले असतात, प्रतिष्ठापना केलेली असते, तिथे तुम्ही पाया पडता। त्यानंतर इकडे येऊन तुम्ही फ्रंट गेटला येता गणेश गल्लीच्या, आणि तिथून आतमध्ये जाता बाप्पाकडे, आणि तिथे घेता गणेश गल्लीच्या राजाचं दर्शन। आपणही दरवर्षी येतो, मागच्या वर्षी आपण आलो नव्हतो, आपल्याला यायला जमलं नव्हतं, पण यावर्षी नक्की येऊ आणि गणेश गल्लीच्या राजाचं दर्शन घेऊ, कारण की हा आपल्या जीवाभावाचा राजा आहे आणि हा शाळेपासूनच आपल्या जवळचा राजा आहे। तर आपण इथे येणारच आणि सर्वांना घेऊन येऊ नक्कीच। तर कसा वाटला अपडेट आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा, आणि नक्की आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। आता आपण चाललो आहे लालबागच्या राजाचा मंडपच्या अपडेट घ्यायला। तुम्हाला पण मी सर्व अपडेट देतो की आतापर्यंत किती काम झालं आहे वगैरे। आता आपण पोहोचलो आहे लालबागमध्ये, तुम्ही माझ्या पाठी बघू शकता। पुढं पाठी आहे लालबाग। आपण आता 2 मिनिटात पोहोचणार आहोत लालबागच्या राजाच्या इथे। तिथे तुम्हाला किती काम झालं आहे आपल्याला जेवढं दाखवता येईल तेवढंच आपल्या चॅनलवरती आपण दाखवणार आहोत। पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका, कारण की तुम्ही सबस्क्राईब करणार शेअर करणार तेव्हा आपले व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचणार आणि आपण त्याच मेहनतीने तुमच्यासाठी काम करणार। आता आपण पोहोचलो आहे लालबागच्या राजाच्या इथे आणि मेन एंट्रन्सच्या इथे आपण पोहोचलो आहे। तुम्हाला दाखवतो लालबागच्या राजाच्या गेटचं। मी थोडं तुम्हाला जवळून दाखवतोय, तुम्हाला लांब गेल्यावर पण दाखवतो की गेटचं किती काम पूर्ण झालं ते। हा आहे राजाच्या दरबाराचा मेन गेट, आणि मेन गेट पण उभा झालेला आहे। थोड्या दिवसांनी म्हणजे पुढच्या संडेपर्यंत याचं काम ऑलमोस्ट डन झालेलं असेल। थोडं थोडं आता आपण आतमध्ये जाऊया आणि त्या गल्लीत राजा बसतो त्या गल्लीमध्ये एंटर करून बघूया की कितपर्यंत याचं काम झालं ते। आता आपण चालूया लालबागच्या राजाच्या मेन दरबारात, आणि आता आपण एंटर केलंय। तुम्हाला सर्व वस्तू पण इथे गणपतीच्या भेटतात, त्या पण तुम्हाला एक एक दाखवतो। आता रक्षाबंधन जवळ आला म्हणून रक्षाबंधनचे स्टॉल लागले, आणि आपण आता आलोय मेन गल्लीमध्ये लालबागचा राजा बसतो तिथे। इथे तुम्ही बघू शकता की लालबागच्या राजाला आपल्या घरगुती गणपतीला जेवढे सामान लागतात ते सर्व या शॉपमध्ये आहे। तिथे कंठीपासून सर्व फुलं वगैरे जेवढा प्रसादाचं सामान आहे सर्व सामान या शॉपमध्ये आपल्याला भेटतं त्याच ठिकाणी। बाजूला पण शॉप आहे, इथे तुम्हाला सर्व गणपतीची ज्वेलरी बघायला भेटते। खूप छान आहे, छोट्या छोट्या घंटीपासून मोठ्या मोठ्या घंटी पण तुम्हाला या शॉपमध्ये बघायला भेटतात। या बाजूला आणि जिथे बघाल तिथे गणपतीचे आता सर्व शॉपिंग सुरू झाले, ज्वेलरीचे शॉपिंग सुरू झाले।
इथे मसाल्यांचे तर आपले जे महाराष्ट्र मसालेवाले तर आहेतच इथे पहिल्यापासूनच. आणि इथे तुम्ही बघायला असाल तर पूर्ण असे गौरीचे सामान पण आलेत, गौरी पण आहेत. तर गौरीचे मुखवटे, ज्वेलरी, सर्व प्रकारचे साहित्य तुम्हाला या लालबागच्या गल्लीमध्ये, लालबागच्या राजाच्या गल्लीमध्ये तुम्हाला भेटेल. तुम्हाला पूर्ण रॉ व्हिडिओ देतोय कारण की तुम्हालाही इथे आलात तर सर्व एकाच ठिकाणी बघायला भेटेल की इथे काय काय भेटेल तुम्हाला. खूप छान आहेत, सर्व व्हेरायटी पण तुम्हाला खूप चांगल्या भेटेल. आता आपण आलो आहे लालबागच्या राजाच्या दरबारात आणि तुम्हाला माहितीच आहे की दोन्ही बाजूला दुकानं आहेत ती बंद असतात लालबागच्या 10 दिवसामध्ये. आणि इथून एक लाईन जाते, इथून एक लाईन जाते आणि मध्ये असतो तो आपल्या समोर बाप्पा. आणि हे सर्व मसाल्याची दुकान आहेत दोन्ही बाजूला असतात. आणि 10 दिवसांमध्ये तर तुम्हाला इथे जो क्राऊड असतो ना तो तुम्हाला कुठेच बघायला भेटत नाही क्राऊड. आणि चला पुढे पुढे जाऊया, तुम्हाला पूर्ण डिटेल देतो. इथे पण आहे संस्कृती क्रिएशन, इथे पण तुम्हाला गौरीचे सर्व मुखवटे, दागिने, सर्व बॉडी, सर्व याच ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतात. कुठेही जायची गरज नाही. लालबागच्या राजाच्या गल्लीमध्ये आलात तर सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार आहे बघायला. तुम्ही खरेदी करू शकता आणि बाप्पाच्या दर्शनही करू शकता. कारण पण गणपतीमध्ये आलात, लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी आलात तर हे सर्व शॉप बंद असतात. तर गणपतीच्या आधीच या, चतुर्थीच्या आधी या. लालबागचा राजा समोर बसतो आणि इथे आहे दिगंबर आर्ट्स. इथे पण तुम्हाला सर्व प्रकारचे गौरीचे मुखवटे, बॉडी आणि सर्व ज्वेलरी वगैरे या शॉपमध्ये वगैरे भेटते. तर इथे 3 शॉप आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. तर आता पुढे पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला की लालबागच्या राजाची मंडपाची काय अपडेट आहे ती. आपल्याला जेवढी दाखवता येईल तेवढी तुम्हाला दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि पूर्ण व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे खास तुमच्यासाठी आम्ही हे शूट करत असतो. तर तुम्ही जेवढे आमच्या चॅनलला सबस्क्राईब कराल, शेअर कराल तेवढे आम्ही तुमच्यापर्यंत पोचू. आणि आता आपण आलो आहे लालबागच्या राजाच्या दरबारात आणि हा आहे मेन एंट्रन्स, जिथं आपला बाप्पा बसतो. तिथे जायला देतात की माहिती नाही, पण जेवढं दाखवता येईल तेवढं तर आपल्या चॅनलवरती नक्कीच तुमच्यासाठी केला आहे. तो बंद करतोय तर आपल्याला वॉचमॅन सांगतो की शूट करू नका कारण की एवढंच आहे ब्रॅकेटिंग. त्याच्या पाठी बसतो, जे पत्रेमाला ज्या पाठी बसतो लालबागचा राजा. आणि तुम्हाला आत्ता तरी लालबागच्या राजाची एवढी काही अपडेट देता येणार नाहीत, पण जेवढी झाले ना कवरिंग ती तरी तुम्ही बघू शकता. आणि दोन्ही बाजूला सर्व काम चालू झालेलं आहे. आता नेमके काही 30 दिवस उरले आहेत आपल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी. तोपर्यंत आपण वेट करू. आणि इथे सर्व पूजेचं सामान आहे मित्रांनो. आणि ह्याच गल्लीमधून आपण जस्ट बाहेर आलो आहे आणि इथे सर्व तुम्हाला लाईनीमध्ये पूजेचं सामान भेटणार आहे. मला पण अगरबत्ती वगैरे सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता आपण चाललो आहे लालबागच्या राजाची अपडेट घेऊन चाललो आता काळा चौकीला महागणपती. आणि महागणपतीची अपडेट तुमच्यासाठी खास आपल्या चॅनलवरती, कारण की 3 तारखेला त्याचं आगमन आहे. आणि आपण आता चाललो आहे लालबागच्या राजाच्या इथूनच समोर काळा चौकीला महागणपतीला. आता आपण आलो आहे काळा चौकीचा महागणपती. हा होता लास्ट इयरचा आपला बाप्पा, काळा चौकीचा महागणपती. आणि ह्याचं म्हणजे आगमन म्हणजे भव्य आगमन असतं आणि पारंपरिक आगमन असतं आपल्या या कलानगरीमध्ये, गणेश नगरीमध्ये, लालबाग नगरीमध्ये. आणि ह्याच राजाचं एकदम पारंपरिक असं नृत्यवादन, सर्व लेझिम, सर्व पारंपरिक जेवढ्या आपल्या कला दर्शन आहेत या आगमनाला असतात. म्हणून याचं भव्य आगमन मानलं जातं. आणि हे आहे आगमन 3 तारखेला. त्याला तुम्हाला आता मंडपाची अपडेट दाखवतो कितपर्यंत काम झालं आहे. समोर बसतो चिंतामणी आणि इथे बसतो महागणपती. चला आता पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला त्याची अपडेट. हा आहे मित्रांनो काळा चौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडपाचा आपला महागणपती. आणि ह्याच गल्लीतून जातो तो आपला महागणपती. तुम्ही बघू शकाल की दोन्ही बाजूला चाळी आहेत. ह्या बाजूला चाळ आहे आणि ह्या बाजूला चाळ. लांबून ह्यासाठी शूट करतोय की तुम्हाला ती गल्ली दिसावी की तिथून गणपती जातो. आणि एवढा मोठा गणपती जातो, तो कसा जातो हे देवाची कृपा आहे आणि त्यांची डोके आहेत मंडळाची. कारण की खूप भारी काम करतात हे मंडळ आणि खूप पहिल्यापासून काम करतात. तर आतमध्ये जाऊन आता आपण बघूया त्या
मंडप किती काम झालं आहे. आणि आता याचं 3 तारखेला आगमन आहे आणि त्याची स्पेशालिटी म्हणजे मोरिया बीट्स आहे त्यासोबत. ते पण आपण आगमन शूट करणार आहोत. पण आता आपण जाऊन बघूया की अपडेट आपल्याला बघायला भेटते आहे, किती अपडेट झाले, काय झालं आहे, मंडप किती पूर्ण झालं आहे. तर चला आता आपण जाऊया पुढे. आता आपण आलो आहे त्या गल्लीमध्ये. आता मी उभा आहे सेंटरला. इथे पण गल्ली, इथे पण घरं, दोन्ही बाजूला घर आहेत आणि मी सेंटरला तुम्हाला राहून दाखवतो की एवढीच जागा आहे. आणि ह्या पूर्ण जागेतून जाते ही आपल्या महागणपतीची ट्रॉली. आश्चर्य आहे ना मित्रांनो की एवढ्याशा गल्लीतून जाते ही आपल्या काळा चौकीच्या महागणपतीची ट्रॉली. आणि बाप्पाचे हात असतात त्याच्या दोन्ही वरती आणि पाय असतात खाली. आणि समोर जो तुम्ही गेट बघत असाल तिथूनच बाप्पा जातो आतमध्ये. खूप छान आहे आणि ही स्पेशालिटी या महागणपतीची आहे. आणि आतमध्ये आपल्याला बसतो बाप्पा आणि समोरून येतो बाप्पा आपल्या. आणि इथूनच होतं आगमन. तेव्हा हे सर्व जे दोन्ही बाजूला दिसत आहेत हे सर्व पत्रे वरती केलेले असतात. आणि जर तुम्ही स्पेशली बघितलं असेल गणपतीसाठी तर उंबरठे प्रत्येकाने एका लाईनीत ठेवलेले आहेत आणि तेवढ्याच जागेत ते उंबरठे तुम्हाला बघायला भेटतात की जेणेकरून या महागणपतीची ट्रॉली या मंडपात जाईल. आणि ही आहे बाप्पाची श्रद्धा. ह्याच्यासाठीच हे चाळीमध्ये राहणारे लोक आपल्या जवळचे असतात आणि बाप्पाच्या चरणाशी असतात. इथे पूर्ण असं सर्व बंद केलेलं आहे. आता इथेच बसतो आपला बाप्पा. आपण जिथे आता उभा आहे ना तिथेच बसतो आपला काळा चौकीचा महागणपती. किती भारी आहे ना मित्रांनो. इथून होते आपली राजाची महागणपतीची एंट्री आणि खूप भारी. बघा गल्ली आणि बाप्पा बसतो ती जागा. वाव. तुम्हाला वाटतं का एवढ्या छोट्याशा गल्लीमध्ये एवढा मोठा गणपती कधी बसू शकतो? विचार तरी केला होता का? पण हे पॉसिबल केला या मंडळाने आणि त्यासाठी ह्या मंडळाला खूपच सलाम. पाठी बघू शकता बसतो आपला महागणपती आणि तो येतो माझ्या पाठून. बघा गणपतीचा क्रेज बघा. समोर चालले रील शूट आणि आपण इथे करतोय ब्लॉग शूट. हाच आहे गणपतीचा क्रेज मित्रांनो. आणि आपल्या लाडक्या बाप्पाविषयीचं प्रेम हे असंच चालू राहू दे. तुमच्यामुळे आपला बाप्पा, आपला मराठी सण खूप मोठा होतोय आणि असंच सर्व चालू राहू दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो गल्ली बघा. मित्रांनो गल्ली बघा किती छान आहे. भारी. खूप छान. गल्ली बघा मित्रांनो किती छोटीशी गल्ली आहे. आणि हा आहे आपला राजाचा एंट्रन्स. तुम्हाला पूर्ण अशी गल्ली फिरून दाखवतो जिथून आपला बाप्पा येतो. आणि जर घराची उंबरठे बघत असाल तर एकाच लाईनीमध्ये कोणीही बाहेर केला नाही की केला नाही. ही बाप्पाच्या पोटी श्रद्धा आहे आणि इथे बसणारा आपला महागणपती आहे त्याच्या पोटी ही श्रद्धा आहे. त्याच्यामुळे हा गणपती इतकी वर्ष इथून येतोय. आणि आगमनाधीश म्हणजे लालबागच्या राजाच्या गल्लीच्या बाजूने येतो आपला महागणपती आणि तो इथे विराजमान होतो या एक छोट्याशा गल्लीमध्ये. आणि समोरच मंडप आहे आणि तिथूनच बाप्पा 3 तारखेला आपल्या मंडपात येणार आहे, आगमन येणार आहे. तर सर्वांनी नक्की 3 तारखेला या महागणपतीच्या दाराशी या आणि जे तुम्हाला हवं ते नक्की मागा. तो आपल्यासाठी सदैव येतो. 10 दिवसासाठी येतो पण आपल्या वर्षभराच्या सर्व आठवणी आपल्यासाठी देऊन जातो आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो. तर चला आता जाऊया आपण आगमनाला.